Good morning, all of you. Today we have to discuss the next one reducing agent, that is the sodium in alcohol. It acts as an reducing agent. ह्याच्या आधी आपण रिडक्शन टॉपिक सुरू केला त्याच्यावरती आपले 2 लेक्चर झालेत. त्याच्यानंतर ह्या रिडक्शन टॉपिकमध्ये एक महत्त्वाचा रिड्युसिंग एजंट आहे बर्च रिडक्शन. तो थोडासा मोठा आहे, व्हास्ट आहे. आणि त्याच्यानंतर आहे सोडियम सायनोबोरेट NaCN-BS3. हे 2 रिएजंट थोडेसे मोठे आहेत. ते मी काय केलेलं आहे, ते 2 सोडून पुढचे जे आहेत सोडियम इन अल्कोहोल, इथून पुढचा जो शेवटपर्यंत जो पॉईंट आहे तो आपल्याला आज इथं संपवायचा आहे. लक्षात म्हणजे मी ते 2 पॉईंट उद्याच्या लेक्चरला कंटिन्यू करणार आहे, कारण की त्याला पूर्ण ते 2 पॉईंटवरतीच आपल्याला 1 लेक्चर जाणार आहे. आणि ही दुसरी गोष्ट म्हणजे हे इथं आपलं बाकीचा उरलेला भाग सगळा संपून जाईल. हे माझ्या डोक्यात विचार आहे, त्यामुळे मी इथनं सुरुवात करतोय इथून सोडियम इन अल्कोहोल. आता सोडियम इन अल्कोहोल जर बघितला रिड्युसिंग एजंट म्हणजे अगदी सिंपल आहे. काय करायचं आहे, आपल्या लॅबमध्ये रॉकेलमध्ये बुडवून ठेवलेला जो सोडियम असतो माहिती आहे ना, यस, तो सोडियम मेटल. त्याला काय करा, क्लीन करून घ्या. पाण्याने क्लीन करायला जाल, पाण्याने क्लीन करायचा नसतो तो. त्याला पहिल्यांदा रॉकेल त्याच्यावरचं इव्हॅपरेट करा. इव्हॅपरेट केल्यानंतर तो जो सोडियम मेटल आहे तो अल्कोहोलमध्ये ॲड करा. इथेनॉल घ्या किंवा मिथिल अल्कोहोल घ्या, अमील अल्कोहोल घ्या, कोणताही एखादा आपल्याला जो अवेलेबल अल्कोहोल आहे तर तो अल्कोहोल. तर हा झाला आपला रिड्युसिंग एजंट. म्हणजे अगदी सोपा आहे, आपल्या लॅबमध्ये अवेलेबल हा रिड्युसिंग एजंट आहे. ओके. आणि त्याची आपण जर रिडक्शन केलो, हा अतिशय माइल्ड रिड्युसिंग एजंट आहे. माइल्ड रिड्युसिंग एजंट म्हणजे समजतोय ना. दुसरे आता आपण ह्याच्या आधीचे 1-2-3 रिएजंट बघितले ते अगदी स्ट्रॉंग होते. जर तो बेन्झिनवरती रिड्यूस केला तर मॅक्झिमम सगळेच बॉन्ड डबल बॉन्डचे कन्व्हर्जन सिंगल बॉन्डमध्ये करू शकतात. पण हा जो आहे सोडियम इन अल्कोहोल थोडासा माइल्ड रिड्युसिंग एजंट आहे. ते आपण आता कसं ॲक्ट होतो तो आपण इथं बऱ्याच पॉईंटमध्ये एक्झाम्पलमध्ये आता आपण बघणार आहोत. ओके. आता आपण घेतलेलं आहे नॅफ्थॅलिन. दिस इज दी नॅफ्थॅलिन. ओके. जेव्हा आपण एखाद्या नॅफ्थॅलिनचे रिॲक्शन जर आपण हेट्रोजिनियस कॅटालिस्ट रिडक्शन हायड्रोजिनेशन इन प्रेझेन्स ऑफ प्लॅटिनम जर केलो तर आपल्याला सगळेच्या सगळे म्हणजे 5 डबल बॉन्ड ह्याचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्डमध्ये होतात. पण जे रिंग जंक्शन असती तिथं जी ॲडिशन होती हायड्रोजनची ती होती सिस ॲडिशन होती. आणि ह्याला आपण काय म्हणतो, डेकॅलिन. समजा आपण कॅटलिस्ट बदलला आणि जर आपण तिथं राणी निकेल घेतला तर आपल्याला मिळणारा प्रोडक्ट सेम आहे. पण त्याचं नेचर जर बघितला जंक्शनमध्ये तर हायड्रोजनची पोझिशन कशी आहे, ट्रान्स आहे. जनरली हा पण कंपाऊंड डेकालिनच आहे आणि हा सुद्धा कंपाऊंड यस डेकालिनच आहे. फरक काय आहे, सीस आणि ट्रान्स. फरक काय आहे, फक्त सीस आणि ट्रान्स इतकाच फरक आहे. ओके. तर आपल्याला हे इथं मिळू शकतो. जर आपल्याला इथं जर तुम्ही कम्पॅरिझन केलात यस, तर इथं जर बघितला तर इथं 5 डबल बॉन्ड काय झालेले आहेत, रिड्यूस झालेले आहेत. इथं सुद्धा 5 डबल बॉन्ड काय झालेले आहेत, रिड्यूस झालेले आहेत. पण आपल्याला जर पार्शियल रिडक्शन करायचं असेल, पार्शियल रिडक्शन म्हणजे काय, येस, तर त्यातले एखादे डबल बॉन्ड आपल्याला नको असतील तर तसं पार्शियल रिडक्शन जर करायचं असेल तर आपल्याला रिएजंट घ्यावा लागेल सोडियम इन इथेनॉल अँड द टेम्परेचर इज अराउंड 80°C. तर आपल्याला ह्या नॅफ्थॅलिनचं जेव्हा आपण रिडक्शन करतो इन प्रेझेन्स ऑफ सोडियम अँड इथेनॉल तर आपल्याला तुम्ही जर केअरफुली ऑब्झर्व केला तर इथं आपल्याला मिळतो काय, 1,4-डायहायड्रोनॅफ्थॅलिन. म्हणजे इथं काय झालेलं आहे, पार्शियली रिडक्शन झालेलं आहे. 5 बॉन्ड होते डबल बॉन्ड नॅफ्थॅलिनमध्ये, इथं किती आहेत, 4 डबल बॉन्ड आहेत. त्यातलं 1 डबल बॉन्ड काय केलेलं आहे, रिड्यूस केलेला आहे. आणि आपल्याला मिळालं काय, 1,4-डायहायड्रोनॅफ्थॅलिन. आणि तो आयसोमेरिझममध्ये जातो 1,2-डायहायड्रोनॅफ्थॅलिनमध्ये. कशामध्ये जातो तो, 1,2-डायहायड्रोनॅफ्थॅलिनमध्ये कन्वर्ट होतो. समजा आपल्याला एकच रिंग ह्या 2 पैकी समजा मला एकच रिंग जर मला रिड्यूस करायचे, जे मी डार्क येलो कलर दाखवलेले आहे, तीच रिंग जर मला येलो करायचं असेल, रिड्यूस करायचे असेल तर आपण आपला रिएजंट सेम सोडियम इन अल्कोहोल इन्स्टेड ऑफ इथिल अल्कोहोल मी तर अमील अल्कोहोल घेतलेले आहे. ओके. आणि टेम्परेचर थोडंसं इन्क्रीज केलेलं आहे 130 ते 140°C. तर मला हे जे कंपाऊंड होता हा कम्प्लिटली रिड्यूस झालेला आहे. ही जो बेन्झीन दिसते आपल्याला त्याच्यामधले जे 2 डबल बॉन्ड होते ते काय केलेले आहेत,
रिडक्शन करून सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट केलेले आहेत आणि मला मिळते काय 1 2 3 4 टेट्राहायड्रो नॅफ्थॅलिन. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, रिडक्शन करू शकतो. ओके, देन नेक्स्ट. आता इथे जर बघितला पुढचं एक्झाम्पल आहे अल्फा नॅप्थॉल. हे एक्झाम्पल कशाचं आहे, अल्फा नॅप्थॉल. अल्फा नॅप्थॉलची जर आपण रिॲक्शन करू सोडियम अल्कोहोलमध्ये, मी आता इथेनॉल म्हणत नाही, जनरल नाव घेतो अल्कोहोल, तर मला जिथं OH ग्रुप असतो ती बेंझिन रिंग सोडून उरलेला जो काही त्याला म्हणजे दुसरी जे अटॅच असलेलं बेंझिन रिंग आहे त्याचं कम्प्लिटली रिडक्शन झालेलं मला इथं ऑब्झर्व होतो. आणि जर मी बर्च रिडक्शन केलं, जे मी शिकवलेलं नाही आहे, उद्याला शिकवणार आहे, जर बर्च रिडक्शन केलं तर मला अशा पद्धतीनं हा एकच डबल बॉन्ड रिड्यूस झालेला ऑब्झर्व होतो. आणि सोडियम इन इथेनॉल केला तर मला काय होतं, दोन्हीचे दोन्ही डबल बॉन्ड काय होतात, रिडक्शन होतं. ओके, त्याच्यानंतर आपण याची रिएक्शन केली अँथ्रासिनवरती. जर आपण याची रिएक्शन केली अँथ्रासिनवरती, आता अँथ्रासिनमध्ये जी मिडल बेंझिन रिंग असती ती मोर रिएक्टिव्ह असतो. मधली जी बेंझिन रिंग असते ती काय होती, मोर रिएक्टिव्ह असते. त्यामुळे हा रिएजंट जर मी सोडियम इन प्रेझेन्स ऑफ इथेनॉल ह्याच्यावरती रिएक्शन केलं तर मला ऑब्झर्व होतो की मधली जी बेंझिन रिंग आहे त्याचं रिडक्शन झालेलं ऑब्झर्व होतं. मधलं जे बेंझिन रिंग आहे त्याचं रिडक्शन झालेलं ऑब्झर्व होतं. आणि जर मी स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट घेतला राणी निकेल तर कम्प्लीट किती ह्याच्यामध्ये डबल बॉन्ड आहेत, तर 7 डबल बॉन्ड आहेत. 7च्या 7 डबल बॉन्ड ह्याचं काय होतं, रिडक्शन झालेलं ऑब्झर्व होतं. त्यामुळे सोडियम इन इथेनॉल हा आपला माइल्ड रिड्युसिंग एजंट आहे. कधी कधी आपल्याला सिलेक्टिव्हली कोणता डबल बॉन्ड आपल्याला पाहिजे असतो, कधी कधी मधल्या ठिकाणचं बेंझिन रिंग आहे त्याची डबल बॉन्ड्स नको असतात, अशा वेळेला हा सिलेक्टिव्ह रिड्युसिंग एजंट म्हणून यूज करतात. ओके, त्याच्यानंतर पुढचं उदाहरण आहे फिनॅन्थ्रिन. फिनॅन्थ्रिनमध्ये सुद्धा हे जे मधली रिंग असती ही खूप रिएक्टिव्ह असते आणि ह्याची जर आपण रिएक्शनवरती केली सोडियम इन इथेनॉल तर मला केअरफुली ऑब्झर्व केला तर मला इथलं मधली जी बेंझिन रिंग आहे त्याचं रिडक्शन झालेलं ऑब्झर्व होतं. दिस इज दी रिएक्शन्स ऑफ सोडियम इन अल्कोहोल. ओके, देन नेक्स्ट. जर आपण कीटोन घेतलो आणि कीटोनची रिएक्शन जर आपण सोडियम इन अल्कोहोलमध्ये केलो तर त्याचं कन्व्हर्जन अल्कोहोलमध्ये होतं. कीटोन म्हणजे CH3 डबल बॉन्ड O CH3 म्हणजे हा ॲसिटोन. जर मी ॲसिटोनची रिएक्शन जर मी केलो तर मला मिळणारा प्रोडक्ट जो आहे तो आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल. हा आपल्याला प्रोडक्ट मिळतो. त्याची मेकॅनिझम इथं एक्सप्लेन केलेलं आहे. काय केलेलं आहे बघा, हा आपला कीटोन आहे, ॲसिटोन आहे, हा सोडियम काय करतो तर ह्या ऑक्सिजनकडे लोन पेअर असतात, ह्यातला एक लोन पेअर इथे जाईल, एक लोन पेअर ह्या कार्बनवरती येईल. ओके, त्याच्यानंतर सोडियम काय करतो, एक इलेक्ट्रॉन त्या ऑक्सिजनकडे देतो. ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉन दिल्यामुळे ऑक्सिजनवरती येतो निगेटिव्ह चार्ज. ऑक्सिजनवरती कोणता चार्ज येतो, निगेटिव्ह चार्ज. ह्या एका निगेटिव्ह चार्जमध्ये 2 लोन पेअर असतात. ओके, मग एक लोन पेअर हा ऑक्सिजन ठेवून घेतो स्वतःकडे आणि दुसरा लोन पेअर हा कार्बनकडे देतो. आता कार्बनकडे 2 लोन पेअर झाले, याचा अर्थ काय, कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज. ओके, आणि हा निगेटिव्ह चार्ज काय करतो, हा जो ॲसिडिक प्रोटॉन आहे तुमच्या अल्कोहोलमधला तो अबस्ट्रॅक्ट करतो आणि तो अबस्ट्रॅक्ट केल्यामुळे मला एक हायड्रोजन इथं अटॅच झालेला ऑब्झर्व झाला. ओके, त्याच्यानंतर परत सेकंड मोल ऑफ सोडियम आपल्याला काय करतो, आणखी एक इलेक्ट्रॉन, हा जो इलेक्ट्रॉन आहे तर तो ऑक्सिजनकडे देतो. ऑक्सिजनकडे 2 इलेक्ट्रॉन म्हणजे काय झालं, परत निगेटिव्ह चार्ज. आणि आता ऑक्सिजनचा हा निगेटिव्ह चार्ज काय करतो, हा परत इथेनॉलमधला एक प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट करतो आणि मिळतो काय मला, आयसोप्रोपिल अल्कोहोल. ह्याचं नाव आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल. जनरली जगातला कोणताही कीटोन जर आपण सोडियम इन अल्कोहोलवरती रिॲक्शन केलो तर आपल्याला मिळणारा जो प्रोडक्ट असतो तो सेकंडरी अल्कोहोल असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे एक सायक्लिक कीटोन आहे, ह्याचं नाव आहे सायक्लोहेप्टॅनोन. ह्याचं नाव आहे सायक्लोहेप्टॅनोन. ह्याची रिएक्शन सेम, सोडियम आहे, अल्कोहोल आहे, आयसोप्रोपिल अल्कोहोल घेतलेला आहे, हा झायलिन सॉल्व्हंट आहे, हीट करा, हा रिफ्लक्स, ॲसिडिक मीडिया लागणार आहे इथे, तर आपल्याला कन्व्हर्जन हा कीटोन असल्यामुळे ह्याचं कन्व्हर्जन मला इथं येईल कशामध्ये, सेकंडरी अल्कोहोल. कोणताही कीटोन घ्या त्याचं कन्व्हर्जन सेकंडरी कीटोनमध्ये होणार आहे. ओके, देन नेक्स्ट. जर आपण ईस्टर घेऊ तर ईस्टरचं सुद्धा कन्व्हर्जन तो तुमचा सोडियम इन इथेनॉल
कन्वर्ट करतो अल्कोहोलमध्ये. आणि ही एक वेल नोन रिडक्शन रिएक्शन आहे ज्याचं नाव आहे बाउवेल्ट ब्लेन रिडक्शन. ह्याचं नाव काय आहे? बाउवेल्ट ब्लेन रिडक्शन. एक सेकंड हायलाइट करतो. हे एक वेल नोन रिडक्शन आहे. ह्याच्यामध्ये कोणताही इस्टर रिएक्शनमध्ये रिड्युसिंग एजंट आहे सोडियम इन इथेनॉल, तर कन्वर्ट करतो कशामध्ये? अल्कोहोलमध्ये करतो. हा प्रायमरी अल्कोहोल आणि R-OH जो असेल तो. अशा पद्धतीनं इस्टरचं कन्व्हर्जन हा अल्कोहोलमध्ये कन्वर्ट करतो. ओके. जर तुमच्या कंपाऊंडमध्ये सायनाइड असेल C5H11CN, जनरली सायनाइडला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये नायट्राइल हा शब्द वापरतात. सायनाइड आधी वापरत होते, आता वापरतात नायट्राइल. ओके. C ट्रिपल बॉन्ड N हा नायट्राइल जर असेल आणि आपला रिड्युसिंग एजंट सोडियम इन इथेनॉल असेल तर त्याचं कन्व्हर्जन करतो तो अमाइनमध्ये कन्वर्ट करतो. त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो? अमाइनमध्ये करतो. C5H11CH2NH2 हे जर आपण काउंट केलं, आधी हे C5 इथलं जे आहे ॲज इट इज आहे. ओके. ह्या CH2ला, ह्या कार्बनला 2 हायड्रोजन देतो तो अशा पद्धतीनं, आणि नायट्रोजनला 2 हायड्रोजन देतो. ओके. मग हे जर तुम्ही केला, कॅल्क्युलेट केला तर 6 कार्बन्स H13NH2 अशा पद्धतीनं आपल्याला ऑब्झर्व होईल. हे झालं नायट्राइल. जर तुमच्याकडं ऑक्झाईम असेल, ऑक्झाईम म्हणजे तुम्हाला माहिती असेल पाहिजे फंक्शनल ग्रुप कोणता. हा आहे ऑक्झाईमचा फंक्शनल ग्रुप. C ट्रिपल बॉन्ड N बॉन्ड OH हा आहे ऑक्झाईमचा फंक्शनल ग्रुप. आणि ऑक्झाईमची जर आपण रिएक्शन केलो तर आपल्याला मिळतो काय प्रोडक्ट? तर आपल्याला मिळतो प्रोडक्ट प्रायमरी अमाइन. आणि सिमिलरली जसं कीटोन तुम्हाला अल्कोहोल देत होता, सिमिलरली अल्डिहाइड सुद्धा आपल्याला देतो प्रायमरी अल्कोहोल. काय देतो आपल्याला? प्रायमरी अल्कोहोल देतो इन प्रेझेन्स ऑफ सोडियम इन इथेनॉलमध्ये. हा आहे आपला रिड्युसिंग एजंट नंबर 4, सोडियम इन इथेनॉल, सोडियम इन अल्कोहोल. ओके. देन नेक्स्ट वन इज द Bechamp reduction. And Bechamp reduction, the reagent is Fe in HCl. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे. ह्याची ना मेकॅनिझम माहीत आहे कुणाला किंवा काही ह्याच्याबद्दल दुसरं काही माहिती नाही आहे. हे Bechamp शोधून काढलं म्हणून ह्याच्या रिड्युसिंग एजंटला नाव देतात Bechamp रिडक्शन. आपला कॅटलिस्ट काय आहे? Fe in HCl. हा सुद्धा रिड्युसिंग एजंट आपल्याला आपल्या लॅबमध्ये बनवता येतो. Fe म्हणजे काय? आयर्न. तुमच्याकडे कोणत्या तरी आयर्नचा तुकडा असेल, टाचण्या असतील, पिना असतील, लोखंडाची कोणत्या तरी वस्तू असतील, ते लोखंडाची वस्तू तुम्ही HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड आपल्या लॅबमध्ये असतं, त्या हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये ॲड करा. येस, FeHCl हा आपला झाला रिड्युसिंग एजंट. आणि इथं हा पर्टिक्युलरली अरोमॅटिक नायट्रो कंपाऊंड असेल तरच रिएक्ट होतो. बाकी कोणत्याही कंपाऊंड, कोणत्याही डबल बॉन्डवरती, अल्डिहाइडवरती, कीटोनवरती, इस्टरवरती हा रिॲक्ट होत नाही. फक्त NO2 ग्रुपवरती रिॲक्ट होतो. तो NO2 ग्रुप अरोमॅटिक कंपाऊंडलाच अटॅच असायला पाहिजे. त्यामुळे ह्याचे एक्झाम्पल्स जास्त असणार नाही आहेत. लक्षात, हेच एक्झाम्पल असू शकतं. तर इथं काय करतो हा Bechamp रिडक्शनमध्ये, इट शुड बी यूज टू रिड्यूस द अरोमॅटिक नायट्रो कंपाऊंड इन टू दी अरोमॅटिक अमाइन कंपाऊंड. आता अरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे आपल्याला इथं अनिलिन तयार होतो, म्हणून याला आपण डायरेक्टली अनिलिन म्हटलेलं आहे. युझिंग आयर्न इन हायड्रोक्लोरिक ॲसिड. सिम्पल रिएक्शन आहे. आपल्या लॅबमध्ये नायट्रोबेन्झिन आहे, नायट्रोबेन्झिनला घेऊन या. लॅबमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे, हायड्रोक्लोरिक ॲसिडला घेऊन या. हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये सुटेबल अमाऊंटमध्ये त्याच्यामध्ये Fe ॲड करा. Fe म्हणजे तुमच्याकडे असलेल्या टाचण्या, तुमच्याजवळ असलेले पिना, कोणतीही लोखंडी वस्तू ते ॲसिडमध्ये ॲड करा. तिथं रिएक्शन व्हायला लागेल. हा रिएक्शन होत असलेलाच कंपाऊंड डायरेक्ट नायट्रोबेन्झिनमध्ये होता, त्याला थोडंसं रिप्लक्स करा. रिप्लक्स केल्यानंतर आपल्याला नायट्रोबेन्झिनचं कन्व्हर्जन अनिलिनमध्ये झालेलं ऑब्झर्व होते. ओके. हे आहे आपली Bechamp रिडक्शन. अगदी सिंपल आहे. इथं फक्त अरोमॅटिक नायट्रो कंपाऊंडच पाहिजे. आता मी इथे एक स्ट्रक्चर ड्रॉ करतो. येस, समजा मी मिथिल नायट्रो घेतलो, नायट्रोमिथिन. एक सेकंड, मी स्ट्रक्चर ड्रॉ करतो. CH3 बॉन्ड NO2 नायट्रोमिथेन. ह्याची जर मी रिएक्शन करायला गेलो सेम रिएजंट, तर मला इथं रिएक्शन होणार नाही. तर इथं मी काय म्हणू शकतो?
नो रिएक्शन, नो रिएक्शन. ओके. आणि जर मी इथं हा आहे नॅफ्थॅलिन, हा कोण आहे नॅफ्थॅलिन, आणि ह्याच्या अल्फा पोझिशनला जर मी NO2 ग्रुप जॉईन केला आणि ह्याची जर मी रिॲक्शन केलो तर मला मात्र रिॲक्शन होणार आहे. ह्याचं नाव आहे अल्फा नायट्रो नॅफ्थॅलिन. आणि जेव्हा मी ह्याची रिॲक्शन करतो तेव्हा मला मिळणारा प्रोडक्ट काय असणार आहे, येस अल्फा पोझिशनला अमाइन ग्रुप, अल्फा पोझिशनला अमाइन ग्रुप NH2. म्हणजे हा नायट्रो ग्रुप कुणाला अटॅच असायला पाहिजे, अरोमॅटिक कंपाऊंडलाच अटॅच असायला पाहिजे, तरच ह्याचं कन्व्हर्जन अमाइनमध्ये होतं, अदरवाईज इथं होणार नाहीये. हीच आहे बिचाम रिडक्शन. अगदी सोपं आहे. ठीक आहे, मी आता पुढे जातो. नेक्स्ट वन इज ॲडम्स कॅटॅलिस्ट. आता हा थोडासा कॅटॅलिस्ट चांगला आहे, रिडक्शन करतो, डबल बॉन्ड असेल त्याचं कन्व्हर्जन सिंगल मोडमध्ये करतो. मग आता ॲडम्सनं शोधून काढलेला कॅटॅलिस्ट आहे, म्हणजे तो नेमका कोणता कॅटॅलिस्ट आहे हे आपण बघूया. इन ॲडम्स कॅटॅलिस्ट प्लॅटिनम इज यूज इन द फॉर्म ऑफ इट्स ऑक्साइड, दॅट इज प्लॅटिनम ऑक्साइड अलॉंग विथ हायड्रोजन गॅस. इथं हा आहे एक हिट्रोजिनियस प्रकारचा कॅटॅलिस्ट. ॲडम्स कॅटॅलिस्ट म्हणून जर विचारलं मल्टिपल चॉईसमध्ये तर तुम्हाला उत्तर माहिती असायला पाहिजे, हायड्रोजन अँड प्लॅटिनम ऑक्साइड हा आहे ॲडम्स कॅटॅलिस्ट. इथं सॉल्वंट घेतात कोणता, तर ॲसिटिक ॲसिड. हायड्रोजन हा गॅस आहे, प्लॅटिनम ऑक्साइड हा सॉलिड आहे. ओके, तर हा काय करतो बघा, इट शुड बी रिड्यूस द कार्बन कार्बन डबल बॉन्ड इन टू दी cis-1,2 dimethyl cyclohexane अलॉंग विथ मायनर प्रोडक्ट ट्रान्स. इथं जर बघितला तर हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, ह्याचं नाव आहे तर 1,2 डायमिथिल सायक्लोहेक्सिन. आणि हा 1,2 डायमिथिल सायक्लोहेक्सिनचं कन्व्हर्जन तो कशामध्ये करतो, सिस मेजर प्रोडक्टमध्ये करतो. कशामध्ये करतो, सिस मेजर प्रोडक्टमध्ये करतो. ओके, दुसरं एक्झाम्पल जर आपण बघितलं तर इथं ह्या पोझिशनला डबल बॉन्ड आहे आणि त्याच्याबरोबर इथे मिथिल ग्रुप आहे, पण तो बिलो द प्लेन आहे. मिथिल ग्रुप आहे तो बिलो द प्लेन आहे. त्यामुळे इथं ॲडिशन ऑफ हायड्रोजन करत असताना हायड्रोजन बिलो द प्लेन मधनं ऍक्ट होतो आणि दिस इज आवर मेजर प्रोडक्ट. हा आहे आपला मेजर प्रोडक्ट. ओके, देन नेक्स्ट इथं जर तुम्ही बघितला तर इथं दोन ठिकाणी डबल बॉन्ड्स आहेत. इथे एक डबल बॉन्ड आहे आणि इथे एक डबल बॉन्ड आहे. आता इथे जर बघितला तर किती ट्राय सबस्टिट्यूटेड अल्किन आहे आणि इथं जर तुम्ही बघितला तर डाय सबस्टिट्यूटेड अल्किन आहे. आणि हा जो तुमचा रिएजंट आहे प्लॅटिन हायड्रोजन प्लॅटिनम ऑक्साइड, तर तो लेस सबस्टिट्यूटेड डबल बॉन्ड ह्याचं पहिल्यांदा रिडक्शन करतो. ह्याचं पहिल्यांदा काय करतो, तो रिडक्शन करतो. त्यामुळे आपल्याला इथं रिडक्शन झालेलं ऑब्झर्व होतं, इथं रिडक्शन झालेलं ऑब्झर्व होत नाहीये. लक्षात, इथं रिडक्शन झालेलं ऑब्झर्व होत नाही, इथं रिडक्शन झालेलं ऑब्झर्व होतं. ओके, त्याच्यानंतर सिमिलरली इथं जर तुम्ही बघितला तर इथं सुद्धा एक सेकंड, इथं जर तुम्ही बघितला इथं पण डबल बॉन्ड आहे आणि इथं पण डबल बॉन्ड आहे. ओके, इथं डाय सबस्टिट्यूट आहे, इथं सुद्धा डाय सबस्टिट्यूट आहे. आणि हा रिएजंट दोन्ही ठिकाणी डाय सबस्टिट्यूट असल्यामुळे दोन्ही ठिकाणी रिडक्शन केलेलं आपल्याला ऑब्झर्व होतं, दोन्ही ठिकाणचं तो रिडक्शन करतो. सिमिलरली बेन्झिनचं फुल्ली रिडक्शन करतो इंटू दी सायक्लोहेक्झेन. म्हणजे तुम्ही बेन्झिन घेतला आणि ह्याची रिएक्शन तुम्ही ॲडम्स कॅटॅलिस्टवरती केला तर मिळणारा प्रोडक्ट आपल्याला सायक्लोहेक्झेन असतो. ओके, त्याच्यानंतर इथं जर तुम्ही बघितला इथं बेन्झिन मधले सगळे डबल बॉन्ड आहेत, पण इथं आहे येस मोनो सबस्टिट्यूटेड डबल बॉन्ड, तर हा मोनो सबस्टिट्यूटेड डबल बॉन्डचं रिडक्शन करतो. इथं जर बघितला तर सायनाइड म्हणजे N ट्रिपल बॉन्ड C ह्याचं रिडक्शन करत नाहीये, ओनली द डबल बॉन्ड काय करतो, रिडक्शन करतो. इथं बघितला तर हा नायट्रो ग्रुप आहे आणि इथं डबल बॉन्ड आहे, तर हा ॲडम्स कॅटॅलिस्ट सिलेक्टिव्हली रिड्यूस ओनली दी डबल बॉन्ड. इथं बघितला तर इस्टर आहे आणि इथं बघितला तर डबल बॉन्ड आहे, तर हा ॲडम्स कॅटॅलिस्ट
डबल बॉन्ड जिथं आहे त्याचं कन्वर्जन तो काय करतो, सिलेक्टिव्हली रिडक्शन ऑफ कंपाऊंड ओनली दी अनसॅच्युरेटेड कंपाऊंड अनसॅच्युरेटेड ग्रुप अलॉंग विथ अदर फंक्शनल ग्रुप. म्हणजे सिलेक्टिव्हली फक्त तो डबल बॉन्डलाच डोक्यात घेतो, बाकीच्या ठिकाणी अजिबात अटॅक करत नाही. फक्त डबल बॉन्ड जिथं आहे तिथं रिडक्शन करतो. समजा एखाद्या ठिकाणी ट्राय सबस्टिट्यूट किंवा टेट्रा सबस्टिट्यूट डबल बॉन्ड असेल तर तो सिलेक्टिव्हली डाय सबस्टिट्यूटला पहिल्यांदा प्रेफरन्स देतो. डाय सबस्टिट्यूट असताना मोनो सबस्टिट्यूट असताना पहिला प्रेफरन्स मोनो सबस्टिट्यूटेड डबल बॉन्डला प्रेफरन्स देतो. एवढं लक्षात ठेवायचं आहे. ओके, देन नेक्स्ट दॅट इज दी लिंडलार कॅटलिस्ट. हे मी पहिल्या लेक्चरच्या वेळेला सुद्धा जरा सांगितलं होतं व्हॉट इज दी लिंडलार कॅटलिस्ट. तर लिंडलार कॅटलिस्ट मी सांगणारच आहे, पण त्याच्या आधी डोक्यात फक्त एक वाक्य माझं लक्षात ठेवा आयुष्यभरासाठी. लिंडलार कॅटलिस्ट फक्त कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड ह्याचं रिडक्शन कार्बन कार्बन डबल बॉन्ड मध्येच करतो, त्याचं परत पुढं रिडक्शन करत नाही. पण जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो त्याचा नेचर हा सिस असतो. एवढं आयुष्यभरासाठी लक्षात ठेवायचं आहे. कुठेही तुम्ही जॉबला लागणार आहे, कुठेही तुम्ही काय काम करत असाल तिथपर्यंत तो आहे लिंडलार कॅटलिस्ट. बऱ्याच ठिकाणी लिंडलार कॅटलिस्टचा यूज नॅचरल प्रोडक्ट वगैरे किंवा ड्रग सिंथेसिस जिथं करतात फार्मास्युटिकल कंपन्यांच्या मध्ये, तिथं आपल्याला हा कॅटलिस्ट बऱ्याच वेळेला वापरलेला दिसून येतो. दॅट इज दी लिंडलार कॅटलिस्ट. लिंडलार कॅटलिस्ट इज अन हेट्रोजेनियस कॅटलिस्ट. हेट्रोजेनियस कॅटलिस्ट म्हणजे काय, मी आधी सांगितलं होतं. हायड्रोजन हा गॅस आहे, त्याला एक सपोर्ट द्यायला लागतो. ओके, मग तो सपोर्ट देण्यासाठी आपण तिथं ट्रान्झिशन मेटल यूज करतो. कोणते कोणते ट्रान्झिशन मेटल यूज करतो, प्लॅटिनम, पॅलाडियम किंवा निकेल. ओके, पण इथं लिंडलार कॅटलिस्टमध्ये पॅलाडियम यूज करतो. येस, अ लिंडलार कॅटलिस्ट इज अन होमोजेनियस कॅटलिस्ट that consists of palladium deposited on calcium carbonate and lead oxide. It is used for the hydrogenation of alkyne to cis alkene without further reduction into the alkane. हा फक्त ट्रिपल बॉन्डचं कन्वर्जन डबल बॉन्डमध्ये करतो. बाकीचे कोणतेही रिडक्शन एजंट जर तुम्ही घेतला तर ते सर्वच्या सर्व कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डचं रिडक्शन कार्बन कार्बन सिंगल बॉन्डमध्ये करून टाकतात, फुल्ली रिडक्शन करून टाकतात. पण हा असा रिड्युसिंग एजंट आहे तो जो फक्त ओनली फक्त ट्रिपल बॉन्डचं रिडक्शन करतो, अल्किनमध्ये करतो. ओके, आता लिंडलार कॅटलिस्ट आपल्याकडे बरेच मॉडिफाईड लिंडलार कॅटलिस्ट आहेत, वेगवेगळे लोकांनी काही तर बदल करून घेतलेले आहेत. पण बेसिक लिंडलार कॅटलिस्ट जर बघितला तर हा सेम आहे. हायड्रोजन पॅलाडियम हा आहे आपला बेसिक हेट्रोजिनियस रिड्युसिंग एजंट. आणि त्याच्याबरोबर काही जण कॅल्शियम कार्बोनेट अँड लेड ऑक्साईड घेतात, काही जण बेरियम सल्फेट लेड घेतात इन प्रेझेन्स ऑफ क्विनोलोन, काही जण चारकोल घेतात, प्युरिडिन घेतात. चारकोल कार्बन म्हणजे काय, कोळसा, आणि चारकोल म्हणजे काय, चारकोललाच आपण कोळसा म्हणतो. तर हा कार्बन म्हणजे कोणता असतो तर तुम्ही कोळसा त्या ठिकाणी घ्यायचा असतो. कोळसा म्हणजे आपल्या चुलीतला काढलेला कोळसा नाही, तर तो स्टँडर्ड कोळसा असतो. ओके, तर तो कोळसा आणि प्युरिडिन हे घेतलं तर आपला लिंडलार कॅटलिस्ट तयार होतो. ओके, आता हा नेमकं काय होतं बघा. डबल बॉन्ड असू द्या, नायट्रो ग्रुप असू द्या, सायनाइड असू द्या, काहीही असू द्या, ह्याच्यावरती तर तो अनरिएक्ट राहतो. त्याच्यावरती तो अनरिएक्ट राहतो. ओनली तो रिएक्ट कुणावरती होतो तर तो फक्त रिएक्ट होतो कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डवरती. आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डवरती रिएक्ट होऊन मिळणारा जो काही प्रोडक्ट आहे तो आहे अल्किन. पण अल्किन मिळताना पण दोन पॉसिबिलिटी राहतात, सिस अल्किन की ट्रान्स अल्किन. पण इथं लिंडलार कॅटलिस्ट आपल्याला देतो सिस अल्किन. कोणता देतो आपल्याला, सिस अल्किन. इथं अजून एक उदाहरण घेतलेलं आहे, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आणि ह्याचं हे बघा सिस अल्किन. मल्टिपल चॉईसमध्ये विचारू शकतात कोणता अल्किन मिळतो, सिस अल्किन मिळतो की ट्रान्स अल्किन मिळतो, तर याचं उत्तर आहे सिस अल्किन. ओके, देन नेक्स्ट. 8th reagent is TBTH. The long form is tributyl teen hydride. This is an organotin compound. टीन म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो स्टॅनस, त्याचा फॉर्म्युला येतो SN. पण त्याला आपण जनरली शब्द वापरतो टीन. जर तुम्ही पीरियडिक टेबल बघितला तर टीन हा शब्द वापरतो. तर इथं ह्याचा फॉर्म्युला जर बघितला केअरफुली
तर हा एक ऑर्गॅनोटीन कंपाऊंड आहे. ऑर्गॅनोटीन कंपाऊंड म्हणजे काय? म्हणजे कार्बन आणि टीन हा दोघांच्या मध्ये जेव्हा बॉन्ड तयार होतो त्याला आपण म्हणतो ऑर्गॅनोटीन कंपाऊंड. ऑर्गॅनोमेटॅलिक म्हणजे काय? कार्बन आणि मेटल ह्याच्यामध्ये जेव्हा बॉन्ड तयार होतो त्याला आपण म्हणतो ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स. ओके. आणि इथं जर तुम्ही बघितला तर ट्रायब्युटिल टीन हायड्राइड ह्याच्यामध्ये तीन म्हणजे ट्राय, C4H9 म्हणजे काय? ब्युटिल. हा कुणाला अटॅच आहे? स्टॅनस म्हणजे टीनला अटॅच आहे आणि त्याच्यावर एक हायड्राइड आहे. आणि हा कंपाऊंड एक लिक्विड आहे. इट इज अन कलरलेस लिक्विड. It is an colorless liquid. It is useful reagent in organic synthesis. This reducing agent can be combined with an AIBN. काही वेळेला याचा लॉंग फॉर्म विचारतात. A फॉर अझो, त्याच्यानंतर अझो बीस आयसोब्युटॅरोनायट्रिल, AIBN. अझो बीस आयसोब्युटॅरोनायट्रिल. ए म्हणजे अझोबीस, आय म्हणजे आयसो, बी म्हणजे ब्युटायरो, एन म्हणजे नायट्रिल, AIBN. हा AIBN जर आपण सूर्यप्रकाशात ठेवलं तर ह्याच्यामधनं फ्री रेडिकल्स तयार होतात. त्याच्यामधनं काय तयार होतात? फ्री रेडिकल्स तयार होतात. आणि फ्री रेडिकल्स तयार झाल्यानंतर पुढे त्याचं कन्व्हर्जन आपल्याला हायड्रोकार्बनमध्ये ऑब्झर्व होतो. ओके. त्याच्यानंतर सेकंड वन इज ट्रायब्युटिल टीन हायड्राइड कन्वर्ट्स ऑर्गॅनिक हॅलाइड अँड रिलेटेड ग्रुप टू द करस्पॉन्डिंग हायड्रोकार्बन. आता ऑर्गॅनिक हॅलाइड कंपाऊंड म्हणजे काय? ज्या कंपाऊंडला हॅलोजन अटॅच आहे त्याला आपण म्हणतो ऑर्गॅनिक हॅलाइड कंपाऊंड. फॉर एक्झाम्पल क्लोरोबेन्झिन. क्लोरोबेन्झिनचे रिएक्शन जर मी TbTH वरती केलो तर मला मिळणारा प्रोडक्ट हा बेन्झिन असतो. समजा मी मिथाइल क्लोराईड घेतला CaCl तर मला मिळणारा प्रोडक्ट मिथेन असतो CH4. अशा पद्धतीनं. ओके. दिस प्रोसेस occurs via a radical chain mechanism involving the radical BU3SN radical. The radical abstracts and hydride from another equivalent of tributylene hydride propagating the chain. इथं जी रिॲक्शन होती जसं न्यूक्लिअर केमिस्ट्रीमध्ये युरेनियमपासून लाईट बनवताना एक न्यूट्रॉन बंबार्डमेंट केला की त्याच्यापासून 3 न्यूट्रॉन बाहेर पडतात आणि ते दुसरं परत रिॲक्शन कंटिन्युअस सुरू राहते, ज्याला आपण म्हणतो चेन इनिशिएशन, चेन प्रोपोगेशन आणि फायनल स्टेप जिथं आपल्याला थांबवायचं आहे त्याला आपण म्हणतो चेन टर्मिनेशन. अशा पद्धतीनं TbTH जो आहे एकदा इनिशियली सुरुवात झाली की तो ऑटोमॅटिकली रिॲक्ट होतो. इनिशियली सुरुवात करण्यासाठी आपल्याला घ्यावा लागतो AIBN. आणि AIBN मधनं रेडिकल्स जे तयार होतात फ्री रेडिकल्स, तर ते फ्री रेडिकल्स BU3SNH ह्याला ब्रेक करतात आणि इथून ही रिएक्शन कम्प्लीट होते आणि फायनली आपल्याला रिड्यूस प्रोडक्ट ऑब्झर्व होतो. ठीक आहे. आता याची मेकॅनिझम आपण बघणार आहोत त्यावेळेला तुम्हाला जास्त लक्षात येईल. बघा, सगळ्यात पहिली जी स्टेप आहे ती आहे चेन इनिशिएशन. म्हणजे काय करावं लागते? आपल्याला पहिल्यांदा सुरुवात करावी लागते. दिस इज S म्हणजे हा सोर्स आहे. S म्हणजे कोण आहे? हा सोर्स. मग आता सोर्स म्हणून काय घ्यायचा आहे इथं? सोर्स म्हणून तर इथं AIBN हा सोर्स यूज करायचा आहे. एक सेकंड. AIBN हा आहे आपला सोर्स. ह्या AIBN ला सूर्यप्रकाशात ठेवला की इथनं एक फ्री रेडिकल तयार होतो. ऑटोमॅटिकली तयार करावं लागत नाही, त्याला ऑटोमॅटिकली तयार होतो तो सूर्यप्रकाशात ठेवला तर. हा झाला सूर्यप्रकाशात ठेवल्यामुळे सोर्स AIBN ह्याचा फ्री रेडिकल. हा सोर्स AIBNचा जो आहे तो BU3SNH ह्याला ब्रेक करतो आणि आपल्याला मिळतो काय? BU3SN हा फ्री रेडिकल मिळतो. BU3SN हा आपल्याला पुढे यूज करायचा आहे. BU3SN आणि SH म्हणजे जो सोर्स होता तो एक हायड्रोजन काढून घेतो. सोर्स आहे तो आता काढून घेतला. नेक्स्ट चेन प्रोपोगेशन म्हणजे आता चेन आपण सुरुवात केली, आता ते प्रोपोगेट होतात. कसे? तर प्रोपोगेट कसे होतात बघा. हा BU3SN आणि तुमचा अल्किल हॅलाइड R-Bond-X कोणताही क्लोरोबेन्झिन घ्या, मिथिल क्लोराईड घ्या, अशा पद्धतीनं कोणताही अल्किल हॅलाइडमध्ये काय होतं? यस, तर मी याची मेकॅनिझम दाखवतो. हा R-Bond-X आहे. ह्या बॉन्डमध्ये 2 फ्री रेडिकल असतात. त्यातलं एक फ्री रेडिकल R ग्रुप घेऊन आपल्या जवळ घेईल आणि एक X घेईल. हा जो X आहे तो X ह्या BU3SN वरती काय होईल? कंबाईन होईल. आणि कंबाईन झाल्यामुळे काय होईल?
BU3SNX हा आपल्याला एक बाय प्रोडक्ट बाहेर पडला अलॉंग विथ आर फ्री रेडिकल. आणि हा आर फ्री रेडिकल सिमिलरली इथं SNH वरती एक बॉन्ड असतो SN आणि हायड्रोजन मध्ये, इथं SN वरती फ्री रेडिकल आणि इथं हायड्रोजन वरती फ्री रेडिकल, आणि हा आर हायड्रोजनच्या फ्री रेडिकल वरती कंबाईन होतो आणि आपल्याला मिळतो काय अल्केन. म्हणजे सुरुवात घेताना आपण काय घेतला होता आर बॉन्ड एक्स हा घेतला होता आणि मिळणारा प्रोडक्ट कोणता आहे आपण घेताना हा घेतला होता आर बॉन्ड एक्स हा आपला रिड्युसिंग एअर आपला रिएक्टंट आणि मिळणारा प्रोडक्ट काय आहे अल्केन. म्हणजे क्लोरोबेन्झिन घेतला असता तर मला इथं मिळालं असतं काय बेन्झिन मिळालं असता. ओके, ब्रोमोबेन्झिन घेतला असता तर पण मला मिळालं असतं काय बेन्झिन हा प्रोडक्ट मिळाला असता. दिस इज दी मेकॅनिझम. ओके, देन नेक्स्ट. इथं जर तुम्ही बघितला तर इथं भरपूर एक्झाम्पल्स आपण बघू शकतो रिड्युसिंग एजंटचे. रिडक्शन विथ हॅलाइड. इथं एक क्लोरीन आहे, इथे एक क्लोरीन आहे, दोन क्लोरीन आहे. इथं एकच रिड्युसिंग एजंट घेतलेला आहे BU3SNH. तर मला इथं एक क्लोरीनला काढून टाकलेला आहे. ह्याची रिएक्शन जर मी परत पुढे केली तर हा दुसऱ्या क्लोरीनला सुद्धा रिमूव्ह करेल. ओके, इथं सुद्धा बघितलं तर इथं क्लोरीन आहे आणि आपला रिड्युसिंग एजंट आहे BU3SNH. जिथं क्लोरीन आहे तिथं हायड्रोजन अटॅच होईल. फ्लोरीन आणि क्लोरीन हे दोन्ही सुद्धा कोण आहेत हॅलोजन्स आहेत. पण पहिला रिप्लेस कुणाला करतो तर तो क्लोरीनला करतो, कारण की तो लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे म्हणून. ओके, त्याच्यानंतर पुढच्या उदाहरणात बघितला तर इथं ब्रोमीन आहे तर इथं तो एक ब्रोमीनला काढून टाकलेला आहे हायड्रोजनने. त्याचबरोबर इथं क्लोरीन होता, त्याचं रिडक्शन इथं हायड्रोजनमध्ये केलं आहे, नाही दाखवून म्हणजे इथं तो हायड्रोजन असतो. ओके, देन नेक्स्ट. डिहॅलोजिनेशन फॉलोड बाय इंट्रामोलिक्युलर कार्बन कार्बन कपलिंग. ह्यामध्ये काय होतं बघा, हॅलोजन निघून जातं, पण हॅलोजन निघून झाल्यामुळे इथं कार्बनमध्ये बॉन्ड तयार होतो, म्हणजे कार्बन कार्बनमध्ये कपलिंग होतं. कसं होतं तर इथं आपण मेकॅनिझम थ्रू बघू शकतो. बघा वरचा रिएक्शन पहिल्यांदा बघून घ्या काय आहे. तर हा आहे आपला रिएक्टंट CH2 CH CH2 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 Cl TBTH ट्रायब्युटिल टीन हायड्राइड. त्याचं कन्व्हर्जन आपल्याला एक सायक्लो कंपाऊंडमध्ये मिळालेलं आहे. ओके, ह्याचं नाव आहे 1-मिथिल सायक्लोपेंटेन. कसं होतं कन्वर्ट तर आपण इथं प्रोसिजर बघू शकतो. बघा, सगळ्यात पहिल्यांदा हा BU3SN सोर्सपासून झालेला तयार हा काय करेल क्लोरीनला काढून घेईल आणि इथे एक फ्री रेडिकल तयार होईल. सिमिलरली ह्या डबल बॉन्डमध्ये एक सिंगल बॉन्ड आहे, त्यामध्ये एक फ्री रेडिकल, ह्यातला एक फ्री रेडिकल आणि हा फ्री रेडिकल कंबाईन होतील आणि मला मिळेल काय अशा पद्धतीनं इथपर्यंत ह्या मिथिल ग्रुपवरती रेडिकल तयार झालेला आहे. हा रेडिकल अनस्टेबल असतो, तो परत BU3SN मधला हायड्रोजन काढून टाकतो आणि मला हा प्रोडक्ट ऑब्झर्व होतो. ओके, समजा हे दुसरं एक्झाम्पल आहे. इथं जर ट्रिपल बॉन्ड असेल तर मला सिमिलरली सेम प्रोडक्ट मिळेल, पण मला इथं मिळेल डबल बॉन्ड. इथं डबल बॉन्ड होता म्हणून मला इथं सिंगल बॉन्ड मिळाला, इथं ट्रिपल बॉन्ड आहे म्हणून मला इथं मिळाला डबल बॉन्ड. अशा पद्धतीने. ठीक आहे, आता मी पुढे जातोय. ओके, इथं जर बघितला तर सिमिलरली मगाचीच मेकॅनिझम थ्रू BR पहिल्यांदा काढून टाकतो. BR काढून टाकून इथं कंबाईन होतं आणि कंबाईन झाल्यानंतर मला अशा पद्धतीचा फ्यूज कंपाऊंड मिळतो. ह्याची मेकॅनिझम तुम्ही सॉल्व्ह करायची आहे. मगाचसारखेच डोकं वापरा, ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होईल. त्याच्यानंतर परत इथं जर बघितला सिमिलरली इथं हॅलोजन आहे, हा हॅलोजन निघून जातो. हॅलोजन निघून झाल्यानंतर इथला बॉन्ड आणि इथला बॉन्ड हे दोन्ही जॉईंट होतील आणि आपल्याला अशा पद्धतीनं हा प्रोडक्ट मिळतो. इथं मध्ये स्पेस ठेवल्या ह्याचं कारण तुम्हाला मेकॅनिझम सॉल्व्ह करायचे आहे म्हणून. ठीक आहे, त्याच्यानंतर डिहॅलोजिनेशन फॉलोड बाय इंट्रामोलिक्युलर कार्बन कार्बन कपलिंग. इथे जर बघितला तर सिमिलरली हा आहे आपला अल्किल हॅलाइड. जसं आपण ऑर्गॅनोस्टॅनस कंपाऊंडचे कपलिंग रिएक्शन बघितली होती बघा, हे कपलिंग सुझुकी कपलिंग सोनाकाशिरा कपलिंग, त्याच्यामध्ये तीच रिएक्शन इथं आपल्याला तिथं पण आपण बघितलं होतं. इथं सुद्धा आपण ती बघायची आहे. अल्किल हॅलाइड असेल आणि त्याच्यानंतर इथं आपला अल्किन असेल, पण ह्या अल्किनला एक इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच असेल. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप म्हणजे कोणते तर हे ग्रुप्स.
तर आपल्याला ह्या आर, मी रेडने दाखवतो, ह्या आर आणि ह्या CH2 ह्याच्यामध्ये कार्बन कार्बन कपलिंग होणार आहे आणि आपल्याला मिळणारा प्रोडक्ट काय असणार आहे, आर बॉन्ड CH2 झेड. झेड म्हणजे आपला इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. त्याचे मेकॅनिझम इथं खाली दाखवलेले आहे बघा. ओके, मेकॅनिझम मी दाखवतो. आर बॉन्ड एक्स आणि BU3SN फ्री रेडिकल. हा कुठून आला BU3SN फ्री रेडिकल, तर सोर्स पासून. सोर्स कोण आहे, AIBN हा सोर्स आहे. हा सोर्स पासून आपल्याला BU3SN हा फ्री रेडिकल मिळेल. मग BU3SN हा काय करतो, एक्स ला काढून घेतो आपल्याकडे आणि आपल्याला मिळतो काय, BU3SNX हा बाय प्रोडक्ट मिळतो. BU3SNX हा बाय प्रोडक्ट मिळतो. शिल्लक काय राहिला, आर फ्री रेडिकल. आणि आर फ्री रेडिकल आता हायली रिएक्टिव्ह असतो. तो काय करतो, CH2 आणि CH मधला जो काही डबल बॉन्ड आहे तर तो ब्रेक होतो. इथं अशा पद्धतीने ह्या CH2 कडे एक फ्री रेडिकल आणि ह्या CH कडे एक फ्री रेडिकल. त्यापैकी ह्या CH2 चा फ्री रेडिकल तुमच्या आर वरती कपल होतो आणि आपल्याला इथं कपलिंग मिळालं बघा, आर बॉन्ड CH2 हा कपल झाला. आणि शिल्लक काय राहिला, CH फ्री रेडिकल आणि झेड. ओके, हा CH फ्री रेडिकल आणखी एका दुसऱ्या युनिट BU3SNH पैकी ह्या H ला अबस्ट्रॅक्ट करेल आणि आपल्याला मिळेल काय, हा प्रोडक्ट. अशा पद्धतीनं हे एक्झाम्पल तुम्ही कोणत्याही मेकॅनिझम आरच्या ठिकाणी कोणताही अरोमॅटिक कंपाऊंड, कोणताही अल्किल ग्रुप घेऊ शकता आणि झेडच्या ठिकाणी कोणताही इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप घेऊ शकता. तर आपल्याला अशा पद्धतीनं वेगवेगळे प्रोडक्ट ऑब्झर्व होतील. ठीक आहे, मी आता पुढे जाते. दॅट इज दी रिडक्शन ऑफ ऍसिड हायलाइट. आता ऍसिड हायलाइटचे रिडक्शन एजंट जर बघितला तर ते फार कमी आहेत. मला वाटते 1 मिनिटापेक्षा वेळ कमी शिल्लक आहे. आणि हा शेवटचाच पॉईंट आहे, रिडक्शन ऑफ ऍसिड हायलाइट. आणि त्याच्यानंतर कार्बन कंपाऊंड, अल्किन आणि अल्काइन हे आहेत. तर ठीक आहे, आपण इथंच थांबूया. नाही ते काम करूया, परत सुरुवात करूया. हे मी आता लिंक बंद करतोय, परत नवीन लिंक सेंड करतोय, ती लिंक जॉईन करा. किंवा लिंक जॉईन करू नका, नाही मला नवीन सोडावी लागेल. ठीक आहे, नवीन लिंक सोडतो, ती जॉईन करा परत. ठीक आहे, इथून आपण परत बघूया.